बघा 7th एक्झाम्पल आहे. द सम ऑफ द डिजिट इन अ 2 digit number is 9. The number obtained by the interchanging the digit exceeds the original number by 27. Find the 2 digit number. याचा मीनिंग लक्षात घ्या. द सम ऑफ द डिजिट इन 2 digit नंबर म्हणजे एक 2 digitचा नंबर आहे 12 13 या पद्धतीने. त्यातल्या 2 digitचा नंबर 2 digitची सम म्हणजे समजा 13 आहे तर 1 3 ची सम किती 4. 1 and 3 ची सम 4 त्या डिजिटची. तर इथे किती सांगितली आहे त्याची सम 9 आहे. द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग म्हणजे त्यांना इंटरचेंज केलं 1 3 समजा 13 नंबर आहे 1 3 चा 3 1 करायचा इंटरचेंज केल्यानंतर तो ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ने जादा होतो म्हणजे 27 तर एक्सीड होतो म्हणजे तो प्लस करावा लागेल. तर तो 2 digit नंबर काय असेल व्हेरी इम्पॉर्टंट वन. तो बघूया आपण. लेट द डिजिट इन 10th प्लेस let the digit in 10th place त्याला आपण x समजूया 10th प्लेसला आणि युनिट प्लेसला y समजूया. याला आपण असं म्हणूया 10th प्लेस आणि दुसरी आहे ती युनिट प्लेस. युनिट प्लेसला आपण समजूया y. आता नंबर काय फॉर्म होईल बरं यासाठी थोडंसं मी अगोदर एक्सप्लेन करतो. सपोज हा एक नंबर आहे 25. ह्याची प्लेस व्हॅल्यू किती रे 5. हे आपण सेकंड आणि थर्ड स्टँडर्डला शिकलोय. ह्याची प्लेस व्हॅल्यू किती 2 ची 20 बरोबर. सो या 20 ला मी 2 into 10 असं लिहिलं चालेल किंवा 10 into 2 आणि प्लस हे 5 चालेल असं लिहिलं तर. आता इथे 2 हा कुठल्या प्लेसला आहे रे 10th प्लेसला आहे आणि 5 हा युनिट प्लेसला म्हणजे 5 into फक्त 1 करावं लागतं. तसं नंबर जर आपण x आणि y कन्सिडर केला तर त्या पद्धतीने काय लिहिणार. इथे मी काय लिहिणार 2 ऐवजी x लिहिणार. हा 10 आहे तसाच का 10th प्लेसचा आहे तो म्हणून 10x आणि दुसरा कोणता आहे तो y. सो नंबर काय फॉर्म होईल रे 10x plus y. जसा 25 लिहिला होता तसा हा नंबर आपण काय लिहिणार 10x plus 5 म्हणजे x थोडक्यात कुठल्या प्लेसला 10th प्लेसला आणि y युनिट प्लेसला. y into 1 म्हणजे फक्त y. सो आपण 10x plus y लिहू शकतो. सो नंबर विल बी कसा तयार होईल मग तो. आता x आपण 10th प्लेसला घेतला आहे म्हणजे तो अगोदर घ्यावा लागेल 10x आणि y हा युनिट प्लेसला ज्याची काही व्हॅल्यू 1 असते. y into 1 म्हणजे परत y येईल अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता व्यवस्थित लक्ष द्या. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगितलीये तर त्या 2 डिजिटची सम जे एक्स वाय आहेत ना त्या 2 डिजिटची सम किती असते 9 असेल असं सांगितलं. या 2 डिजिटची सम फक्त. मग त्या कंडिशन नुसार दोघांची सम करा x plus y is equal to 9. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन व्यवस्थित बघा काय सांगितलेलं आहे. तो जो नंबर तयार होणार आहे तयार होणारा नंबर कोण 10x plus y. बघा बरं मी कशा पद्धतीने म्हणतो 10x plus y हा तयार होणारा जो नंबर आहे तो या नंबरला एक्सचेंज केल्यानंतर एक्सचेंज करणं म्हणजे आदला बदल करणं 10x plus y किंवा सेकंड कंडिशन एकदा मी वाचतो. द नंबर ऑब्टेन बाय द इंटरचेंजिंग द डिजिट म्हणजे इथेच आपल्याला काय करावं लागेल एक्सचेंज करावं लागेल. बघा एक्सचेंज केलाय का मी
जिथे 10x होता तिथे 10y केला, जिथे y होता तिथे x केला. हा नंबर कसा मिळतो तर 10x प्लस y आणि प्लस 27 म्हणजे इंटरचेंज केल्यानंतर ओरिजिनल नंबर पेक्षा 27 न एक्सिड होतो म्हणजे वाढतो. लक्षात घ्या, हा नंबर कधी मिळतो 10y प्लस x हा जो इंटरचेंज केल्यानंतर जो आहे ना, इंटरचेंज केल्यानंतर मिळालेला नंबर हा ओरिजिनल नंबर पेक्षा 27 ना एक्सिड होतो, म्हणून या पद्धतीने दिले. आता हे व्यवस्थित आपण सॉल्व्ह करून घेऊया. आता इथे दोन दोन टर्म्स मिळतात, तर लाईक टर्म्स जवळ घेऊनही आपण सॉल्व्ह करू शकतो. ते कशा पद्धतीने बघा, इथे आपण 10y आहे तिथे काय घेऊया, हा मायनस y आणि प्लस x तिथे काय घेऊया मायनस 10x आणि पुढे 27 आहे तसेच. फक्त हे सॉल्व्ह करून घेऊया. हे 9y हे येतील मायनस 9x बरोबर इक्वल टू 27. आता हे 9 9 आणि 27 हे कुणाच्या तर टेबल मध्ये आहेत, मग सगळ्याला आपण 9 ने डिवाइड करून घेऊया. डिवाइडिंग बाय 9. आता प्रत्येकाला जर 9 9 ने डिवाइड केलं बघा किती मिळतं, फक्त y 9 9 कट, हे कट होतील y मायनस x इक्वल टू किती रे 3. ह्या इक्वेशनला म्हणूया इक्वेशन नंबर सेकंड. पण आता हा y मायनस x इक्वल टू 3 आहे आणि आपला हा x प्लस y इक्वल टू 9 आहे. काय प्रॉब्लेम नाही, याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. कसं मायनस x प्लस y इक्वल टू 3 या पद्धतीने लिहूया, इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आणि हे दोन्ही पण आता सॉल्व्ह करूया. कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे ते, फ्रॉम इक्वेशन 1 and 3. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस y इक्वल टू 9 आणि हे मायनस x प्लस y इक्वल टू 3 अशा पद्धतीने आहे. आता बघा हे वरती प्लस आहे आणि हे खाली मायनस आहे, अशा वेळेस काय करायचं, परत प्लसच करायचं, जेणेकरून काय होतील ह्या टर्म्स कट होतील. बघा प्लस मायनस 0 आणि हे येतील 2y, हे प्लस करायचे, हे आले 12. सो y is equal to 12 upon 2, then y is equal to 6. Then putting y is equal to 6 in equation number 1. 1 काय आहे, x प्लस y इक्वल टू 9. सो x आहे तसाच, y 6 इक्वल टू 9. x will be 9 minus 6, so x will be 3. आणि आपल्याला काय विचारलंय, ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर आपण काय कन्सिडर केलाय 10x प्लस y. सो 10 into x किती आला 3 आणि प्लस y किती आला 6. सो 10 3 जा 30 आणि प्लस 6 इक्वल टू किती 36. आपला आन्सर करेक्ट आहे. कशावरून ठरवायचं, कंडिशन दिली होती की दोघांची सम किती आली पाहिजे 9. बघा 6 प्लस 3 9 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. इन ट्रायंगल ABC the measure of angle A is equal to the sum of the measure of angle B and C. अर्थ कळाला, अँगल A चं जे मेजर आहे ते उरलेले दोन अँगल आहेत, अँगल B प्लस अँगल C त्याच्या इतकं आहे, त्यांच्या सम इतकं. Also the ratio of measure of angle B and C is 4:5. म्हणजे ही दुसरी कंडिशन की दोघांचा रेशो 4:5 आहे. Then find the measure of angle of the triangle. म्हणजे त्या तिन्ही त्या अँगलची त्या ट्रायंगलची तिन्ही पण अँगल आपल्याला काढायचे आहे. सो लेट मेजर ऑफ अँगल B आणि C ला आपण काहीतरी कन्सिडर करूया. लेट द मेजर ऑफ अँगल B x डिग्री घेऊया आणि अँगल C त्याला y डिग्री घेऊया. पहिली कंडिशन काय म्हटलेलं आहे, त्या पहिल्या कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन.
पहिली कंडिशन काय सांगते की अँगल जो ए आहे तो ह्या दोघांच्या सम इतका आहे, म्हणजे असं लिहिलं चालेल, अँगल ए इक्वल टू एक्स डिग्री प्लस वाय डिग्री. बरोबर. काय म्हटलंय पहिली कंडिशन, अँगल ए चं जे मेजर आहे ते या दोघांच्या उरलेल्या दोघांच्या सम इतका आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ही कंडिशन ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. त्याला म्हणा हवं तर इक्वेशन 1. नंतर रेशो पण दिले आहे 4:5 असा रेशो दिलाय. रेशो कसा दिलाय 4:5, म्हणजे अँगल बी किती असेल 4x आणि अँगल सी किती असेल 5x. या पद्धतीने तो रेशो सुद्धा आपल्याला दिलेला आहे. आणि अँगल सम प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे काय, अँगल सम प्रॉपर्टी माहिती आहे. अँगलच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ए बी सी कन्सिडर करा, त्या तुम्हाला अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू किती 180. अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू 180. अँगल सम प्रॉपर्टी ती यूज केली. व्हॅल्यू आपण टाकून देऊया. ए आपल्याला माहिती आहे किती आहे, बोला, x प्लस y आणि b प्लस c x प्लस y इक्वल टू 180. सो हे काय होईल रे 2x प्लस 2y इक्वल टू 180. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. पहिलं आणि दुसरं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. इथे अजून थोडंसं शॉर्ट करता येईल. काय, या सगळ्यांना कितीने डिवाइड करता येईल, 2 ने डिवाइड करता येईल. सो डिवाइडिंग बाय 2 काय होईल मग ते x प्लस y इक्वल टू 90. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. आता व्यवस्थित कंडिशन पहा. x प्लस y इक्वल टू 90 आलाय, म्हणजे अँगल a किती आला रे 90 आलाय ना. x प्लस y इज इक्वल टू अँगल a आहे. सो अँगल a चं माप किती आलं रे 90 डिग्री आलंय. हे लक्षात घ्या बरं का. हा x प्लस y कोणाच्या इक्वल आहे, पहिल्या कंडिशन नुसार अँगल a शी इक्वल आहे. आणि जस्ट आपण आता काढला x प्लस y इक्वल टू 90, म्हणजेच कोण 90, अँगल a 90. आणि आता एक कंडिशन दिली काय की अँगल a हा कुणाच्या सम इतका आहे, अँगल b प्लस अँगल c च्या सम इतका आहे. हे सुद्धा आपल्याला कंडिशन दिलेली आहे. सो त्यानुसार आपण टाकूया अँगल a किती 90 आणि अँगल b किती आहे 4x आणि अँगल c किती आहे 5x. हे बघा 4x आणि 5x. आता यांचा रेशो आहे तो आपण सॉल्व करून घेऊया. किती मिळतं बघा 90 इक्वल टू 9x. सो x विल बी 90 अपॉन 9. सो हे किती आला, x मिळाला 10. 9 1 जा 9, 9 10 जा 90. सो x आपल्याला किती मिळाला 90 मिळाला. आता अँगल b आणि अँगल c काढणं काय अवघड आहे का. अँगल b आपण काय कन्सिडर केलाय 4x. सो अँगल b विल बी 4 into x किती जस्ट मिळाला 10, म्हणजे तो अँगल येईल 40 डिग्री. आणि अँगल c किती कन्सिडर केला 5x, म्हणजे 5 into 10 किती रे 50 डिग्री. बघा बरं आपला आन्सर करेक्ट आहे का. 50 प्लस 40 प्लस हा 90 म्हणजे 180 आन्सर येतं. आपला आन्सर करेक्ट आहे. ओके. 90 अँगल b 40 अँगल c 50 डिग्री. 9th एक्झाम्पल आहे. डिवाइड द रोप ऑफ लेंथ 560 सेंटीमीटर इन 2 पार्ट. रोप आहे, 2 खंड म्हणतो आपण त्याला, ज्याची लेंथ आहे 560 सेंटीमीटर इन 2 पार्ट सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट इज इक्वल टू 1/3 ऑफ द लॉन्गर पार्ट. देन फाइंड द लेंथ ऑफ द लार्जर पार्ट. म्हणजे त्याचे जे पार्ट केलेत आहेत ना ते कसे आहेत. समजा पहिला कसा आहे दॅट into 2 parts such that twice the length of the smaller part, smaller partच्या twice हे equal to आहे 1/3 of longer part, longer partच्या 1/3, smaller partच्या twice
हे 1/3 लार्जर पार्टचे इतके आहे. तर आपल्याला काय काढायचंय, देन फाइंड द लेंथ ऑफ द लार्जर पार्ट, आणि मग त्यातलं लार्जर पार्ट आपल्याला काढायचं. आता लार्जर पार्ट आपल्याला माहित नाही, सो लेट लेंथ ऑफ लार्जर पार्ट बी x सेंटीमीटर. लेट the length of larger part be x. लार्जर पार्टला आपण x कन्सिडर करूया आणि लेंथ ऑफ स्मॉलर पार्टला आपण y म्हणूया, आणि लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट b y. व्यवस्थित समजावून घ्या. पहिली कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय सांगते पहिली कंडिशन, डिवाइड द रोप ऑफ लेंथ. त्याला डिवाइड करा, म्हणजे त्यांची लेंथ किती आहे 560 आहे. दोघांची मिळून लेंथ किती आहे x प्लस y, लेंथ किती आहे 560 आहे. ही झाली पहिली कंडिशन. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. नाउ अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन व्यवस्थित बघा बरं का. आता काय म्हटलेलं आहे, लार्जर पार्ट जो आहे म्हणजे त्याच्या 1/3, लार्जर पार्टच्या 1/3, लार्जर पार्ट कोण आहे x आहे, त्याच्या 1/3 म्हणजे असं लिहिलं चालेल, लार्जर पार्टच्या 1/3 हा कुणाच्या इक्वल आहे, स्मॉलर पार्टच्या ट्वाइस. म्हणजे मी काय लिहिणार त्याला 2y, त्याच्या ट्वाइस. आता हे आपण कसं लिहिणार आहे, हा 3 इकडे काय आहे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो x विल बी 2 into 3 into y. सो x विल बी 6y. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता हे आपण सबस्टिट्यूशन मेथड न सुद्धा सोडवू शकतो. ही व्हॅल्यू घ्यायची आणि ह्याच्यात टाकायची. बघा ते कसं, बाय सबस्टिट्यूशन मेथड. बाय सबस्टिट्यूशन मेथड हा उचलायचा आणि ह्यात टाकायचा. सो x प्लस y इक्वल टू 560. x किती आहे 6y प्लस y इक्वल टू 560. 6y प्लस y means 7y. 7y is equal to 560. That means y is equal to 560 upon 7. 7 8 जा 56 आणि 0. y 80 आला. आता तो पुन्हा कशात टाकायचा, यामध्ये पुट y is equal to 80 in equation number 2. So x is equal to 6. आपल्याला लार्जर पार्ट काढायचा आहे बरोबर. स्मॉलर आपल्याला मिळाला किती 80 आहे. सो आपल्याला लार्जर पार्टच काढायचा ना. आपण काय मिळवला, जस्ट आता y मिळवला, म्हणजे कोण मिळवला, स्मॉलर पार्ट मिळवला. आता लार्जर कोण आहे, x is equal to 6y. So x is equal to 6 into 80. So x will be 480. तोच आपल्याला पाहिजे, लेंथ ऑफ लार्जर पार्ट. बघा 10th क्वेश्चन आहे, इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देयर वेर 60 क्वेश्चन. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. योग्य उत्तराला 2 मार्क. and for incorrect answer 1 mark would be subtracted. काय, जर इनकरेक्ट आन्सर आलं तर 1 मार्क कमी होणार. यशवंत had attempted all the question and he got total 90 marks. त्याने सगळे अटेम्प्ट केले आणि त्याला 90 मार्क्स मिळाले. देन हाऊ मेनी क्वेश्चन ही गॉट रॉंग, किती क्वेश्चन त्याचे चुकले ते आपल्याला काढायचं. व्हेरी सिंपल वन. आता सगळ्यात अगोदर करेक्ट आन्सरचा नंबर तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती किती करेक्ट आहे किती काय. मग काय करूया आपण, इनकरेक्ट साठी y मानूया आणि करेक्ट साठी x मानूया. लेट the number
ऑफ करेक्ट आन्सर. बी एक्स मानूया आणि इनकरेक्ट आन्सर साठी काय करूया, बी. ठीक आहे. आता पहिल्या कंडिशन मध्ये टोटल क्वेश्चन किती आहे, 60 आहे. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय सांगते, आता करेक्ट आणि इनकरेक्ट क्वेश्चन मिळूनच ते असणार आहे ना, 60 क्वेश्चन त्याच्या बाहेर नसणार आहे ना. काही एक्स हे करेक्ट असतील आणि वाय हे इनकरेक्ट असतील, अशी ती टोटल किती आहेत, 60 क्वेश्चन. ही तुमची पहिली कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे, बरोबर उत्तर किती रे, इथे मी लिहितो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते बघा, आन्सर करेक्ट असला तर 2 मार्क्स आणि इनकरेक्ट असलं तर किती मायनस होणार, 1 मार्क मायनस होणार आणि इक्वल टू त्या कंडिशन नुसार त्याची जे बरोबर आहे त्यानुसार त्याला 2 मार्क्स मिळेल आणि जे चुकले त्यातनं 1 मायनस होणार आणि अशी मिळून त्याला मार्क्स किती मिळाले, 90. ही असेल तुमची सेकंड कंडिशन. ही फर्स्ट कंडिशन, ही सेकंड कंडिशन. पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, हे जे 60 क्वेश्चन्स आहेत त्यात काय काही करेक्ट असतील आणि काही इनकरेक्ट असतील, असे ते मिळून त्याला आपण काय म्हणूया, 60 क्वेश्चन ते आहे त्याचे जे आन्सर्स आहेत. आणि सेकंड कंडिशनला काय सांगितलं की जर आन्सर करेक्ट आला तर त्याला किती मार्क्स मिळतात, 2, आणि इनकरेक्ट आला तर 1 मार्क त्यातनं सबट्रॅक्ट केला जातो. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स अँड इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबट्रॅक्टेड. आणि असं करून यशवंत had attempted all the question and he got total 90 मार्क्स. एवढं करून त्याला किती मार्क्स मिळाले, 90 मार्क्स मिळाले. मग आता फक्त इक्वेशन सॉल्व करायचं. इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, सो आपल्याला प्लस करावं लागेल तर त्या टर्म कट होतील. ऍडिंग 1 and 2 करूया ऍड. x plus y equal to 60 आणि प्लस 2x minus y equal to 90. सो हे होतील कट. हे आहे 3x equal to 150. So x will be 150 upon 3. Then x will be 50. x 50 आला म्हणजे करेक्ट आन्सर किती आले, 50 आले. नाउ put x is equal to 50 in equation 1. इक्वेशन 1 काय, x plus y equal to 60. x किती मिळाला, 50 plus y equal to 60. then y is equal to 60 minus 50. then y is equal to 10. म्हणजे हे कसे रे, हे असतील इनकरेक्ट आन्सर. म्हणजे रॉंग किती झाले, 10 आणि राईट किती आले, 50. अशा पद्धतीने. then how many questions he got wrong, मग ते 10 questions wrong असतील. Correct.